Brought to you by Khata Book. इनका टुमारो हो ना हो, लेकिन हिसाब टुडे हो सकता है। हाँ? कैसे? भाई खाता आउट करो, खाता बुक डाउनलोड करो, ये ऑटोमेटिकली हिसाब करे, उधारी वापस लाए फटाफट। भेज दिया उसको हिसाब। खाता बुक, बिझनेस हुआ इसी। जवळपास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्याचे जे वैद्य विभागाचे सर्वेलन्स अधिकारी आहे प्रदीप सर आवटे यांनी एक भाकीत केलं होतं की कोरोना व्हायरसचा अंत जवळ येतो आहे आणि जर आपण मागच्या 15 दिवसांचे आकडे जर पाहिले तर महाराष्ट्रात आणि खास करून पुण्यात सुद्धा हे आकडे कोरोना व्हायरस रुग्णांचे कमी दिसत आहेत। याविषयी आपण बोलूया खुद्द प्रदीप सर आवटेंची। सर काय सांगाल, तुम्ही जे भाकीत केलं होतं त्या प्रकारेच होत आहे, तर याच्या मागचा जो स्टडी तुमचा होता त्याच्याबद्दलही सांगा आणि आताचे आकडे काय आहेत तेही सुद्धा सांगा। नाही, आपण जर पाहिलं तर आत्ता कोविड-19 आजाराचे रुग्ण जे आहेत ते रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या किंवा मृत्यूचं प्रमाण जे आहे ते महाराष्ट्र आणि देशामध्ये दोन्हीकडेही आपल्याला कमी होताना दिसतं आहे। मुळामध्ये मी जे लिहिलं होतं किंवा मी जे बोललो होतो त्याला 3 महत्त्वाच्या रिसर्चचा आधार होता। स्टॉकहोम स्वीडनचा एक रिसर्च आपल्याकडे समोर आला होता, त्याचवेळी वॉशिंग्टनचं डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन जे आहे त्यांचा रिसर्च होता आणि त्याच्याशिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जे न्यूरोसायंटिस्ट आहेत त्यांचं एक मांडणी होती। तर त्या 3चा आधार घेऊन मी असं भाकीत केलं होतं की शेवट आपल्याला दिसतोय, टप्प्यात आलेला आहे आणि अर्थात हे शेपूट जे आहे ते बराच काळ वळवळणार आहे, परंतु ते आले टप्प्यामध्ये, हा त्याचा अर्थ होता। याचं साधं कारण असं होतं की मुळामध्ये आपण टेस्टिंग चांगल्या प्रमाणामध्ये करत आहोत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण करतो आहोत, त्याच्यासोबतच जे एक नैसर्गिक घडामोडी होत असतात कुठल्याही उद्रेकामध्ये त्यातला पहिला भाग असतो की हर्ड इम्युनिटी डेव्हलप होत जाणं, की अधिकाधिक लोकांना इन्फेक्शन झाल्यामुळं समाजामधल्या अधिकाधिक लोकांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी तयार होणं आणि त्याच्यामुळं ट्रान्समिशनचा जो वेग आहे व्हायरसचा किंवा आजाराचा तो मंदावत जाणं आणि ते आपल्याला आता दिसतं आहे। त्याच्यामुळे एकीकडं आपण केलेल्या उपाययोजना आणि त्याचवेळी दुसरीकडं हर्ड इम्युनिटी या दोन्हीही गोष्टी आपल्याला आता मदत करतायत आणि त्याच्यामुळं आपल्याला हा जो ग्राफ आहे तो उतरताना दिसतो आहे। परंतु मी जसं त्यातही म्हटलं होतं की शेपूट बराच काळ वळवळत राहणार आहे, त्याच्यामुळं रुग्णांची संख्या कमी होते आहे, म्हणून आपण जी काळजी घ्यायची आहे ती सोडून द्यायचं कारण नाही आहे। आपल्याला काळजी घेण्याची गरजच आहे, ती आपल्याला अजूनही काही काळ घ्यावी लागेल। त्याच्यामुळं सर्व काळजी घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे। फक्त एवढंच आहे की सकारात्मक गोष्टी आहेत की रुग्णसंख्या कमी होत जाते आहे। फक्त येणाऱ्या काळ जो आहे तो फेस्टिव्ह काळ आहे आपला, दसरा दिवाळी, या काळामध्ये आपण आपले जर काळजी घेणं सोडलं तर त्याचा धोका आपल्याला संभवू शकतो। त्याच्यामुळं आपण काळजी घेणं म्हणजे मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं, शारीरिक अंतर राखणं या 3ही गोष्टी अत्यंत खबरदारीनं आपल्या अंमलामध्ये आणणं आवश्यक आहे। सर, सुरुवातीला जे म्हटलं गेलं ज्या प्रकारे महाराष्ट्राचे आकडे कंटिन्युअस वाढत होते आणि हॉटस्पॉट महाराष्ट्राला सुद्धा पुण्याला सुद्धा म्हटले जायचे, तर हे जे आकडे वाढायचे त्या आकड्यांबद्दलही सांगा आणि पर्सेंटेज पॉझिटिव्हिटीचं आणि डेथ रेट याच्यामध्ये पण घसरण आले आहे का? आपण कोविडचे महिनावार आकडे जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की आपण साधारणपणे जूनमध्ये मृत्यूदर आपला 5% आसपास होता, तो आत्ता एकूण मृत्यूदर हा 2.64 आहे आणि केवळ सप्टेंबरचा जर आपण बघितलं तर तो 2.04 एवढा आहे, म्हणजे तो एवढा कमी झालेला आहे। आपण जेव्हा साप्ताहिक मृत्यूदर बघतो आहोत तेव्हा तो 2पेक्षाही कमी आहे। त्याच्यामुळं मृत्यूदर निश्चितपणे कमी होतो, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी जे 50-55% जुलैमध्ये होतं ते आत्ता एकूण प्रमाण जे आहे ते आत्ता 81% आहे आणि आपण जर केवळ सप्टेंबर महिना बघितला तर ते 87% आहे। म्हणजे 100रातले 90 रुग्ण बरे होत आहेत हे आपण पाहतो आहोत आणि 10% रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत, कुठं ना कुठं आता ॲडमिट आहेत। तर एकूण दिसतंय आपल्याला की 100मधले साधारणपणे 1.5 ते 2% लोकांच्यामध्ये गुंतागुंत आणि मृत्यूचं प्रमाण आहे, बाकीचे 97 ते 58% लोक जे आहेत ते बरे होत आहेत। पुणे शहराचं जर आपण म्हणायचं झालं तर असं काही होतं का की सुरुवातीला जे पेशंट्स खूप जास्ती आले तेव्हा प्रशासनाचं, हेल्थ डिपार्टमेंटचं, स्थानिक प्रशासनाचं लक्ष कमी होतं किंवा त्याच्याकडे एफर्ट्स कमी घेतले गेले म्हणून जास्ती सर्ज होता आणि आता लक्ष जास्ती दिले जात आहे म्हणून
पेशंट्स कमी होत आहेत किंवा इम्प्रूव्हमेंट लवकर होत आहे? असं अजिबातच नाही. मला उलट सांगायचं आहे की आपण ऑगस्ट नंतर खूप मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग वाढवलं. पुण्यामध्येही टेस्टिंग आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं. म्हणजे पुण्यामध्ये जवळपास दर दशलक्ष लोकसंख्येपाठीमागं लाखभर टेस्ट आपण केलेल्या आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या की पुण्यातला प्रत्येक 10वा माणूस टेस्ट झालेला आहे. प्रत्येक 10वा माणूस म्हणजे 10 मधला एक माणूस टेस्ट झालेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण टेस्ट केल्या. त्यामुळे स्वाभाविकपणे सुरुवातीच्या काळामध्ये अधिकाधिक रुग्ण सापडणं हे स्वाभाविक होतं आणि नंतर त्याचं जसं प्रमाण कमी होत चाललेलं आहे ते आपल्याला दिसत आहे. सर, तुम्ही हर्ड इम्युनिटीचा विषय म्हटला, तर हर्ड इम्युनिटी आता डेव्हलप झाली आहे का महाराष्ट्रात? हर्ड इम्युनिटी ही आपल्याला म्हणजे एका काही विशिष्ट बिंदूला किंवा एक विशिष्ट क्षणी निर्माण झाली आहे असं आपलं म्हणता येतं, अशातला भाग नाही. काय असतं की कोविडसारखा कोणताही नवा आजार जेव्हा येतो तेव्हा त्याला एक इंग्रजी शब्द आहे की आपण त्याला म्हणतो इट इज अ व्हर्जिन एपिडेमिक. म्हणजे याचा अर्थ असा की समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या आजाराच्या विरुद्ध कोणतीही प्रतिकारशक्ती नाही, इम्युनिटी नाही. या अर्थानं ते व्हर्जिन एपिडेमिक आहे. परंतु जसं जसं आजार वाढत जातो तसं स्वाभाविकपणे तो रोग होणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाते, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज इम्युनिटी डेव्हलप होत जाते आणि मग स्वाभाविकपणे एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाकडे जाण्याचं जे प्रमाण आहे, ट्रान्समिशनचं प्रमाण आहे, ते मंदावत जातं. तर त्या अर्थानं हर्ड इम्युनिटी काही प्रमाणामध्ये आपल्याला आत्ता भूमिका अदा करताना दिसते आहे असं मी म्हणालो. येणारा जो काळ आहे तो फेस्टिव्ह सीझन आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, साबणाने धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे, हे या गोष्टी आपल्याला सतत करावंच लागतील. कॅमेरामन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.